मुंबई टू मनाली 48 तास केली आहे. मुंबई टू कारगिल 53 तासामध्ये गेलेलो आहे. दादाकडे बनमस्का खायला आलेलो. दादासोबत व्हिडिओ बनवत होता, पण दादा एवढा बिझी आहे की व्हिडिओ बनवायला टाईमच नाही भेटत आहे. तर दादाने हा कॉन्सेप्ट का चालू केला दादाकडूनच ऐकूया. दादा तुझं नाव सांगा ते. तर माझं नाव रोहित आहे. छत्रपती चहा बनमस्काचा फाउंडर. छत्रपती हे नाव यासाठी ठेवलं आहे मी, कारण की आपण इथे कोणतंही व्यसन देत नाही. आणि पहिली गोष्ट तर रात्रीची टायमिंगला महिला सुरक्षित हवे. छत्रपती हे नाव ऐकल्यानंतरच कोणताही महाराजांनी, म्हणजे संभाजी महाराज असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असू दे, आता मग कोणत्याही राज्यातले कोणतेही छत्रपती असतील, सगळे छत्रपतींना मी मानतो. ते सगळ्यांचे दैवत आहेत. बरोबर. त्यांनी महिलांचा आदर करण्याला शिकवलेलं आहे. छत्र म्हणजे काय तर एक घर, बरोबर. आणि पती म्हणजे एक राजा झाला, त्यानंतर मग आराधना झाला, स्वामी झाले. एक स्वामीचा हात कसा असतो बरोबर. छत्रावरती, कोणतीही मुलगी आली तरी ती सुरक्षित इथे चांगल्यापैकी उभी राहून ती खाऊ शकेल. कोणी त्याच्याकडे वाईट नजरे बघत नाही. तुझा टायमिंग काय आहे? रात्री 3 ते 6. म्हणजे असं रात्रीच का करतो म्हणजे असं? याच्या मागे काय थॉट प्रोसेस होता तुझा? रात्रीच का म्हणजे तू आता स्वतः आलेला असं गर्दी बघितली असेल तू काय होते रात्रीची. तर सोडून जर फक्त खाण्याची गोष्ट जर असेल आणि आपण जी क्वालिटी देतो, आपण चहा पण ठेवतो ती गुळाची चहा ठेवतो. ओके. आणि मग आता या छोट्याशा बिझनेसला तुला कुठपर्यंत घेऊन जायचं? तुझं स्वप्न काय आहे? की बिझनेस छोटा असून ना तो मोठा, तुम्हाला तो जिद्दीने करायचा आहे. बरोबर. भले आपल्याला 5 रुपये कमी मिळतील, पण कसं त्याच्यामध्ये आपण जर क्वालिटी ठेवतोय हां. तर ते 5 रुपये पण आपल्यासाठी भरपूर मायने लागतो. आम्ही दुर्गाष्टमीला असंच माझा आणि मित्राचा प्लॅन चालू होतं. ओके. की मी काही ना काहीतरी टाकतो. 3 दिवसामध्ये आम्ही इम्प्लिमेंट केलं. माझं ऑलरेडी झालेलं होतं की टेबल मला बनवून घ्यायचं आहे. ओके. तो मला असा करायचा आहे जेणेकरून माझी गाडीवरती, हां. आता ही गाडी पण माझी 3-4 वेळा ऑल इंडिया करून आलेली आहे. मुंबई टू मनाली 48 तास केली आहे. मुंबई टू कारगिल 53 तासामध्ये गेलेलो आहे. बापरे. म्हणजे 2 आवर्सचा पॉवर नॅप होता त्याच्यामध्ये, 2 तासाचा मध्ये. ओके. आणि बाकीची 51 तास नॉनस्टॉप चाललेली कंटिन्यू. वा. ह्या गोष्टी आहेत. तर ह्या गाडीवरतीच मला काही ना, म्हणजे या गाडीला भरपूर लोक ओळखतात डोंबिवलीमध्ये. बरोबर. ती ओळख असल्यामुळे मला या बिझनेससाठी पण तो प्रॉफिट झाला की हा ऑल इंडिया फिरणारा माणूस इथे स्टेशनला स्टॉल लावतो, म्हणजे नक्की काय चालू. तर इंस्टामध्ये पेज पण आहे छत्रपती चहा बनमस्का. दादाच्या पेजला पण फॉलो करून ठेवा. आणि बनमस्का कसं वाटलं? बनमस्का तर मी रेग्युलर आहे दादा, मी तर कधीपासून येतोय. असा बनमस्का तर एक नंबर आहे. तुम्ही कधी पण येऊ शकता. आणि असं नाही का फक्त मुलं बिलं येऊ शकतात. रात्री 3 ते सकाळी 6 पर्यंत दादा इथे स्टॉल लावतो. मुलं या, बायका या, मुली या, कोणी पण या, इथे फुल सेफ आहे. आणि चहा बनमस्का आणि बनमस्कामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी दादा देतो. दादाला सर्वात जास्त सपोर्ट करा. थँक्यू सो मच दादा, मला टाईम दिल्याबद्दल. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.